कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू बोल बजरंग, तुला काही होणार नाही, तू बोल। जर आता इथे खोटं बोलला तुला मी जागेवर जित्ता काढत असतो बघ माझ्या। बजरंग तू त्यांच्याकडे बघू नकोस। बजरंग तू त्यांच्याकडे बघू नकोस, तू खरं सांग, अधिपतींना खरं सांग। कसं सांगू? कसं सांगू म्हणजे? टीचर मॅडम नंतर बोलू ना। नंतर का, आत्ता बोल ना। म्हणजे सगळ्यांसमोर। अरे तुला अधिपतींसमोर सगळं सांगायचं म्हणून इथे बोलवलंय ना, आता आता सगळे तर सगळ्यांसमोर सांग। बोल बजरंग, बोल, खरं बोल। तुला तुझ्या आईची शपथ आहे बजरंग, खरं बोल। काय टीचर मॅडम? खरं बोल। मग आता आईची शपथ दिली तर मला खरं बोलावंच लागेल। ऐका ना, आपण बोलून नंतर। अरे काय जातो, काय चाललंय तुझं बजरंग? तुला सांगितलं होतं ना, जे तू मला सांगितलंस ते तुला अधिपतींना सांगायचंय। हा पण बिन काय नाही, खरं बोल, खरं सांग, सगळ्यांना सांग। टीचर मॅडम नाही, तू खरं बोल आधी। बजरंग तुला शपथ आहे, आईची शपथ आहे, तुला खरं बोल, सांग। यांनी तुला जेल बाहेर काढलं ना? यांनी तुला हॉस्पिटलमध्ये पाठवलं ना मला त्रास देण्यासाठी? यांनी केलं ना सगळं कारस्थान? टीचर मॅडम तुला शपथ आहे बजरंग, खरं बोल, सांग। यांनी केलं ना? अरे तू बोल ना, तू खरं बोल ना। यांनी तुला जेल बाहेर काढलं ना? हा, यांनी तुला हॉस्पिटलमध्ये पाठवलं, मला त्रास द्यायला सांगितलं? यांनी केलं ना सगळं कारस्थान? तू बोल ना बजरंग। कोणी? अरे भुवनेश्वरी मॅडमनी। त्यांनी काय केलं? काय केलं म्हणजे तेच ना, तेच जे तू मला सांगितलंस। काय सांगितलं? उलट तुम्हीच मला सांगितलं ना। जग असं का करतोयस तू? सुनबाई, सुनबाई, राहू द्या। हे बघा, अवघड जागेचं दुखणं होत असेल तर आम्ही तुम्हाला माफ करतो आम्ही तुम्हाला। पण जाऊ द्या, आता ह्यो गुन्हेगार आहे, याला आपल्या फॅमिली मॅटर मध्ये घ्यायचं म्हणजे। एक मिनिट, फॅमिलीच्या मॅटर मध्ये तुम्ही आणलाय त्याला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।